मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये एकदम धक्कादायक घडलंय आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजच्या भागात अमृता आत्महत्या करायला निघते. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहतो की मंजूच्या आईसह घरातल्या सगळ्या बायका स्वयंपाकाचं काम आवरत असतात. तेवढ्यात सत्या तिथे येतो आणि तो विचारतो, "काय हो, तुम्हाला हे सगळं काम करायला कुणी सांगितलं?" तेव्हा त्या बायका म्हणतात, "नाही, आम्ही आमच्या सहखुशीने काम करतोय. आम्हाला कोणी जबरदस्ती नाही केली." सत्या पुन्हा विचारतो, "म्हणजे मम्मी साहेबांनी पण काम करायला सांगितलं नाही ना?" तेव्हा त्या म्हणतात, "नाही हो, मम्मी साहेबांनी काही सांगितलं नाही. आम्ही आमच्या मर्जीने करतोय." हे ऐकून सत्या तिथून निघून जातो. आणि इकडे दुसरीकडे मम्मी साहेब आणि अमरी एकत्र बसलेले असतात. तेवढ्यात अमरीचा नवरा तिथे येतो आणि अमरीला काहीतरी बोलतो. त्याचं बोलणं इतकं वाईट असतं की अमरीला रडू येतं. ती लगेचच घरात निघून जाते आणि तो माणूस तिथून निघून जातो. मग मम्मी साहेब अमरीच्या जवळ येतात आणि तिला उलट समजावण्याऐवजी अजूनच धक्का देणारी गोष्ट बोलतात. त्या म्हणतात, "अगं, माझ्या नवऱ्याने मला असं बोललं असतं ना तर मी आत्तापर्यंत जिवंतच राहिले नसते. मी कुठेतरी जाऊन पाण्यात उडी मारून जीव दिला असता. मला असलं सहनच झालं नसतं." मित्रांनो, मम्मी साहेबांचं हे वाक्य अमरीच्या मनावर खूप वाईट परिणाम करतं. अमरी पूर्णपणे तुटून जाते आणि ती मनात विचार करते, "मग मीच का जगतीये? मला खरंच असंच करायला पाहिजे का? मी पण पाण्यात उडी मारून जीव द्यायला पाहिजे का?" आणि त्याच विचारात अमृता कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडते. ती रडत रडत रस्त्याने चालत असते. पुढे तिला एक नदी दिसते आणि अमृता थांबते. काही वेळ ती तिथेच उभी राहते आणि पुढच्या क्षणी ती थेट नदीमध्ये उडी मारते. इकडे घरात सगळे अमृताला शोधायला लागतात, पण अमृता कुठेच सापडत नाही. सत्या आणि मंजूही घाबरतात आणि अमृताला शोधत शोधत ते नदीकडे येतात. आणि नदीत पाहिल्यावर त्यांना धक्का बसतो, कारण अमृता पाण्यात पडलेली असते. सत्या आणि मंजू पूर्ण घाबरतात. ते एक सेकंडही विचार करत नाहीत आणि दोघंही थेट नदीमध्ये उडी मारतात. दोघं मिळून अमृताला वाचवायचा प्रयत्न करतात. आता पुढच्या भागामध्ये अमृताला वाचवता येणार का? सत्या आणि मंजू वेळेत पोहोचतील का? आणि हा सगळा प्रकार झाल्यावर घरात मोठा वाद होणार का? हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.